पुण्याच्या पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुंबरं, शोभेच्या वस्तू, टीव्ही, एसी गायब झालेले आहेत। घटनेबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता ठेवण्यात आली। कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही। महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिके शेजारी बंगला आहे। सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचा पहारा असणाऱ्या आयुक्तांच्या बंगल्यात साहित्य गायब झाले। ज्यांच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी तेच जबाबदार चौकशी करणार अशी माहिती आयुक्तांनी दिली। डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला। आयुक्त नवल किशोर राम बंगल्यात राहण्यासाठी एक बंगला पूर्ववत करून देणं आवश्यक। पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह जुन्या काळातील पितळी व कांस्य धातूचे दिवे गायब झाले। नेमकं काय काय चोरीला गेलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2 मोठे एलईडी टीव्ही चोरीला गेलेले आहेत। कॉफी मेकर सुद्धा चोरीला गेले। वॉकी टॉकीचा सेट चोरी झालाय। रिमोट बेल चोरीला गेल्यात। चिमणी सोबतचा किचन टॉप हाही चोरीला गेलाय। वॉटर प्युरिफायर चोरी झालाय। 4 एसी चोरीला गेले। महागडी झुंबरं सुद्धा चोरी झाली आहेत। ऐतिहासिक वस्तू आणि चित्र चोरीला गेली। पितळ कांस्य धातूचे जुन्या काळातील दिवेही चोरीला गेले। माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याचं कुणालाही काही माहित नाही। शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत। मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही। ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की आपण किती सामान आणले होते, त्याचं रेकॉर्ड कुठे आहे, ते कुठे गेला, हाच विषय आहे आणि त्याची चौकशी मी करतो आता बरोबर।